मनसर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालांनी स्थानिक राजकारणातील अनेक गैरसमज उधळून लावले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने प्रत्येकी एक जागा जिंकत आपले खाते उघडले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही नगराध्यक्षपदासह 3 प्रभागांमध्ये बाजी मारली. मात्र सर्वाधिक 9 जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करून 5 जागांवर लढलेल्या भाजपला एकही जागा जिंकता आली नाही आणि हेच ठरले या निवडणुकीतील सर्वात मोठे आश्चर्य. भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले, तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हे अपक्ष उमेदवार बहुतांश राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित होते. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपच्या ज्योती बानखेल यांनी लक्षणीय झुंज दिली खरी, पण दोन्ही उमेदवारांना समान 223 मते मिळाल्याने हा निर्णय ईश्वर चिठ्ठीवर गेला आणि लक्ष्मण पारधी विजयी ठरले. तर भाजपचा विजयी चिठ्ठीतही न सापडल्याने ही चर्चा मात्र अधिकच रंगली. मागील काही दिवसात आमदार दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेतील यशात भाजपचा वाटा असल्याचे अनेकदा सांगितले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेत महायुतीतून बाहेर पडल्यानंतरही भाजपा मात्र राष्ट्रवादी बरोबरच होती. सुरुवातीला वाटाघाटीत केवळ 3 जागांवर समाधान मानणाऱ्या भाजपने आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्तक्षेपानंतर 5 जागा मिळवल्या खऱ्या, पण नंतर मिळवलेल्या प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 14चे निकाल पाहता या उमेदवारीचा प्रत्यक्ष लाभ काय झाला, हा नेमका प्रश्न निर्माण झाला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे महेश थोरात यांना केवळ 69 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे बंडखोर शिवाजी राजगुरू यांनी 211 मते घेत विजय मिळवला. तर प्रभाग 14 मध्ये काही चित्र वेगळं नव्हते. येथे भाजपच्या धनश्री बोराड यांना फक्त 145 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या बंडखोर डॉक्टर सोनाली विकास बानखेल यांनी तब्बल 445 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. या 5ही प्रभागातील भाजपचे एकूण मतदान पाहता त्याच प्रभागात नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या आणि भाजपने निलंबित केलेल्या संजय थोरात यांच्या सुनबाई प्राची थोरात यांनी मिळवलेली मते अधिक असल्याचे वास्तव भाजपसाठी आत्मचिंतन करणारे आहे. आज भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाणे ही चूक होती असे बोलत आहेत, तर राष्ट्रवादीकडून भाजपसोबत युती नसती तर अजून जागा मिळाल्या असत्या अशी प्रतिक्रिया उमटते. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार? राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत, पुन्हा पारंपरिक मित्र शिवसेनेजवळ, की एकला चलो रे? हेच पाहणे आता निर्णायक. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.